मनाली मध्ये पोहोचलो. हॅपी जर्नी. हॅलो ब्रो. नमस्कार नमस्कार. चला जर्नी चालू करूया आपली. चला चला लेट्स गो मनाली. मनाली मनाली. जुगाड चालू आहे आमचा. अरे चुरा के लेके जाने वाले थे तेरे को. पहिल्यांदा फुल दंडी लागते काय. डायरेक्ट मनाली जावत आहे ना ताई. पोचलो. तो आता रूम बघू शकता. आजूबाजूला सगळीकडे मनाली दिसतो. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. तर सकाळ सकाळ रेडी होऊन तुम्हाला टायटल थंबनेल बघून समजलं असेल बाई काय चाललोय. चला आता आपण मनालीला फर्स्ट टाइम चाललोय जिंदगीमध्ये. मनालीला तुम्हाला वाटेल की किती वेळा जातस, पण मी पहिल्यांदा मनालीला चाललोय. 2 वेळा काश्मीरला जाऊन आलो. आता टाइम आहे मनालीला जायचा. मी अजून माझ्यासोबत कोण आहे तुम्हाला थोड्याच वेळाने समजेल. आणि हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल. तर नीतूताई आहे आपल्या सोबत. हरीश दादा आज येईल का माहित नाही. तो बोललेला का माझी दुसरी पण ट्रिप आहे. तर ताई आहे आपल्या सोबत. बघूया, मजा तर येणारच आहे. तुम्हाला नेहमीप्रमाणे माहितीच आहे कसली भारी मजा येतं हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल सोबत. बॅग वगैरे भरली मम्मीने. आता हे फेरी सगळं सामान वगैरे घेते. त्याच्या आधी काही जावाच्या आधी पहिला दर्शन करते देवाऱ्यान आणि देवलांशी जाऊन येते. आम्हाला 9, 9:15 वाजेपर्यंत प्लॅटफॉर्मवर पोहोचायचं आहे. आता 7:45 वाजलं. पटपट रेडी होते. अर्धा तास तरी लागेल पनवेलला पोहोचायला. घरांत दर्शन झालंय. चला आता देवला जाऊन येते पटकन. टाइम लय कमी आहे. देवलांशी तर आलो आणि आईचा आशीर्वाद घेऊन निघूया नेहमीप्रमाणे. आता आईनं मी पण जाईल नंतर. येते येते आरामात. हॅपी जर्नी बोल. बोल हॅपी जर्नी. येस हॅपी जर्नी. चला बर्फान. डायरेक्ट बर्फान जावाचं आहे. नाही तर आयसाने घेऊन गेलो असतो. बर्फान नको, थंडी ठिकाणी नको. आयसा काय तरी जाऊ लांब. गरमीचे जाऊ काय मम्मी बोलतो. फायनली निघलो आता घरांशी. आईला बाय बाय करते. चला बाय बाय. मम्मी सोडायला ते स्वादजवळ आणि त्यांची मग पनवेल रेल्वे स्टेशनला जावत आहे बाई. लास्ट टाइम पुन्हा मी कन्याकुमारीला जाताना पनवेललाच गेलतो. सकाळ सकाळ सूर्याची किरणा घेत पनवेल स्टेशन कडे रवाना होतो ना मी आली. आणि मस्त असा 9:30ची ट्रेन आहे. 8:45 वाजलं ना. आता डब्यावर जमला भाकर घेऊन निघालो. असं तुम्हाला वाटेल पण नाही. चिकन घेतलाय आणि अजित घरात पण आणलाय. झोपणशी उठून आणलाय पण सोडायला आलाय तो म्हणा. तीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. त्याच्या मनावर ताबा न ठेवता तो आलाय. झोपणशी उठून आलाय. त्याबद्दल माझ्या मनाच्या आणि छातीच्या उजव्या बाजूने धन्यवाद. मनालीसाठी पक्का एक्सायटेड आहे कारण तर फर्स्ट टाइम मनाली आहे. नमस्कार, मी विजय. तुमचा प्रवास आनंदात जावो. नक्कीच नक्कीच तुमच्या आशीर्वादाने आनंदात जाईल. आणि अजित घरात धन्यवाद तुला पुन्हा एकदा. आता पनवेलला पोहोचलो आणि पनवेलवरून आम्हाला निघायचं आहे चंदीगड साठी. आणि काय बोलतो. नमस्कार. हॅलो ब्रो. नमस्कार नमस्कार. काय बोलतो, कसं आहे? चला जर्नी चालू करूया आपली. चला चला लेट्स गो मनाली. मजा करायला हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल सोबत आम्ही चाललोय मनाली टूर करण्यासाठी. खूप चांगला अनुभव असणार आहे. तुम्ही सुद्धा आमच्या सोबत इन्व्हॉल्व व्हा. लास्ट टाइम पण आम्ही काश्मीर टूर केली होती. आता यो नवीन एक्सपिरियन्स आहे आपला मनालीचा. मजा तर येणार आहे. आणि मध्ये मध्ये माझा ब्लॉग तू हँडल करशील. यस करू ना भाऊ, करू ना. चल ना. चला 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 चला. चलो.
प्लॅटफॉर्म नंबर 5 ला. बाहुबली तुम्हाला वाटतंय व्हय, लय स्ट्रॉंग आहे मी. दोन टाइम ट्रेन मध्ये खावायला जेवण घेतलाय मम्मीनी. सकाळ सकाळ उठून जेवण दिलाय, चिकन आणि भाकरी. आज संडे स्पेशल चिकन खाऊया. ट्रेन मधला खाण्यापेक्षा डबा घेतलेला एकदम बेस्ट. तर जेवणाचा विषय निघलाय तर आपल्याला स्टार्टलाच कोण भेटले बघा, आपली जेवण बनवणारी ताईसा मंडळी. हो हो, गुड मॉर्निंग. परत एकदा तुमच्या सोबत मजा येणार. मस्त मस्त जेवण बनवू आमच्यासाठी चांगला. नक्कीच ना. मनालीमध्ये आमचा पहिल्यांदाच आहे. तुमचा एक्सपिरियन्स असेल तर कसा थंडी वगैरेचा असतं त्या? थंडी भरपूर ना. मस्त गरम गरम. हा, बर्फ तर भेटलाच पाहिजे, इच्छा आहे. मस्त गरम गरम चाय भजी सगळं खाऊ. ताई बनवून देतील आपल्याला. तुम्ही ट्रेन चालताना बघली असेल, पण भाई स्कूटी घेऊन काय निघलंय. स्कूटी घेऊन ट्रेन मध्ये भाई टेन्शन. पट्टीवर चालवायचे काय, निघू काय मीच मग मनालीला स्कूटीवर. यो 3 इडियट्स सारखा. फायनली पनवेल स्टेशनला पोहोचलो. आणि पोचल्या हरीश दादाला आता पहिला भेटूया. नमस्कार. नमस्कार. कुठे चालला तुम्ही? येतो आता जरा मनाली. आणि आता तोच तर विषय आहे, म्हणून तर वाईट वाटतंय म्हणा. सकाळ मी जगन्नाथपुरीला म्हणून तर वाईट. थोडा तरी मागं पुढे असतं ना तर मी फ्लाईटची पण आलो असतो. अच्छा, बट कसं उद्या 12, 13, 14 मनाली आहे तुमची. माझी 15ला टूर संपते. ओके. आणि इलेक्शन आहे, उभा राहिलाय. नाही, मला वोट टाकायला यायचं. ऍक्च्युली आता इथं गेलो ना, तिकडून परत येणार आहे फ्लाईटची वोट टाकायला. बघा, एक मतदान किती महत्वाचं आहे. महत्व आहे. हा, दादा नाही तरी ताई आहे. ताई सगळं मॅनेज करील. म्हणजे हॅट्स ऑफ यू का तू एवढा सगळं करत. दादा तर सगळं करतच भारी, पण ताई एकदम मस्त. चला. हा, डाऊट नाही. नाही, डाऊट नाही तुझ्यावर, तर डाऊट नाही. कसं दादा, याचं प्रेम आहे ना दादा आमचा फुल. हो ना, असायलाच पाहिजे. पण आता ताई सगळं हँडल करील. मजा करणार तर हवा मी सगळी. नवीन माणसं भेटतील, नवीन सगळ्यांची नवीन एक्सपिरियन्स येईल. पहिल्यांदा मनाली आहे आमचा, तर तुम्ही आम्हाला जरा गाईड करा कसं काय असेल जरासा. नक्की. ताई आहे ना, ताई चॅम्पियन आहे. हा, सगळं माहिती मनालीचा. बरं भेटेल का आपल्याला? चालेल, मग घेवायचा ग्लास मध्ये. गुरुवारी रसना. रसण्याचं पाव चंडस का ते बर्फ टाकून नाही, दारू बिरूचा आपण काही पिऊ नाही. दारू बिरूच्या नादी नाही विषय. दुधाचे व्यसन नाही मुलांना. लेट्स गो गाईज, मनाली. मजा करूया. मनाली. मग फॅमिली आहे का? मुलगी आहे ओके. बघत राहा ब्लॉग आपले. नक्की रोजच तुझा ब्लॉग बघत असतो. आवडतो आम्हाला. धन्यवाद. असंच प्रेम करत राहा. नक्की. नमस्कार, मी प्रीत बंद्रे. आज आहे मी सोहन सोबत. भावाची फरमाईश होती की थोडंसं मध्ये मध्ये हँडल कर लॉग. धन्यवाद. मी प्रयत्न करेन. मला काय तेवढं जमत नाहीये, कारण लॉगचा पेशा आपला नाहीये, पण मी नक्की प्रयत्न करेन. माझ्या सांगण्यावरून तू प्रयत्न जरी करत असतीस, माझ्यासाठी पक्की मोठी गोष्ट आहे बाई. कनेक्ट राहा आमच्या सोबत. एन्जॉय करा. तुम्ही पण इमॅजिन करा का तुम्ही पण सोबतच आहात. दाखवू देऊ की जसं काय आम्ही तुम्हाला डायरेक्ट टीव्ही थ्रू डायरेक्ट मनाली मध्ये घेऊन आलो. खूप सारी मंडळी जमली आहेत. ही सर्व पाहताय तुम्ही. सर्व मंडळी आपल्या सोबत आहे. जवळ 50-60 लोक आमच्या सोबत आहेत. सर्वांना भेटण्याची आम्हाला सुद्धा इच्छा आहे. उत्सुकता. नवीन सर्कल भेटेल, नवीन माणसं भेटतील, सर्वांशी बोलणं होईल. फायनली आता ट्रेन मध्ये बसलो आणि सेट झालोय. अशी 11:30 वाजता ट्रेन निघाली पनवेल स्टेशन वरची. मी तर सेट झालोय. आता आजूबाजूला आमची माणसं म्हणजे जी आता नवीन आपल्या सोबत जोडतील ना, त्यांच्या सोबत यो मनालीचा सफर चालू आहे. तर त्यांना विचारूया बरं, ती सेट झाली का बघूया त्यांचं काय. नमस्कार. सेट झाली का आपली सगळी? ओके. कुठली तुम्ही? आम्ही नवी मुंबई बोनकोडे वरून. ओके. कोच बघला मी पूर्ण. आपल्याला बाजूला बोनकोडेची माणसात आणि दादाचा बाईकांचा तुम्ही भिवंडी
देसाई डोंबिवली. देसाईचं तर टक्क्यावरची मंडळी भेटली आपल्याला, मस्त गाणी बोलत होते तर आलो ऐकायला. परत एकदा होऊन जाऊ दे गाणी. हो हो. एक नंबर एक नंबर. फुलानी आणि मोत्यानी आईला सजूनी, आईला सजूनी, माझे आईला सजूनी. जुन्या पनवेल शहराची मानाची पालखी घेऊनी, येताव घेऊनी, पालखी येताव घेऊनी. आई तुझे पालखीला गुलाल उडविला न पनवेल कोलीवाडा, निघाला कारल्याला. आईचा गाजतयो सोहळा न पनवेल कोलीवाडा, निघाला कारल्याला. एक नंबर एक नंबर एक नंबर मजेदार. तुमच्या घरांची खुश होती ना आता भेटून गेली. येस, बघता ना ब्लॉग बघता. ओके थँक्यू. आता वसईला बसलो ना, 1 वाजला. ट्रेन फक्त 1 दिवस आहे. उद्या आम्ही चंदीगडला पोहोचायचा विषय. मस्त प्रवास एकदम मजेदार चालले. सगळे आपली माणसात आरामात आरामात. आता दुपार झाली आणि जेवायला बसलो. सगळ्याही घरची चिकन 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 आणि फक्त ताईनीच, तुला माहिती आहे सगळी चिकन आणतील. तिने आमच्यासाठी कोलब्या आणल्या बनवून मस्त अशा. एक नंबर कोलब्या, 4 प्रकारचा चिकन आणि मस्त जेवतो ना आता. ताई मस्त चिकन बनवतो. एक नंबर. चलो जेवूया आता पटपट. पटपट नाही आरामात. फुल चिकन का होत आहे, भाकरी कमी होत्या. भाकरी बनल्या पक्क्या तो 8 लागतील. इकाला गेलो तर पैसे तरी कमी होईल. गुजरातला पोहोचलो आता संध्याकाळी 5:30 वाजता. आता गुजरात वडोदरा आला. वडोदरा मस्त झोपलेलो. आता एकदम फ्रेश वाटतंय. झोपल्यावर बरा वाटतंय तर जरा झोपलो आणि आता चाय वगैरे बघतोय. मस्त डाव चालू आहे संध्याकाळच्या टाइमला. करमणूक म्हणून फक्त गेलता आणि मजेदार असा कॉफीचा आस्वाद घेता. खूप सुंदर असा नजारा, लाईट वगैरे येते डोल्यावर. सूर्य एकाच सेकंद. गाडी चली जाएगी पटरी. पैसा 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 बी डाव कमिटी मधून पैसा. कॉफी अरे 20ची नोट तरी पळाला बघ. क्रिश्चियस पिकला. संध्याकाळ आणि गुजरात मध्ये सुंदर असा सनलाइट घेता घेता. मकर संक्रांती आली तर पोराया गुजरात मध्ये पतंग उडवता. फायनली आता रात्र झाली, 9:15 वाजला आणि जेवायचा टाइम झाला. आमची अर्धी मंडळी जेवून झाली आणि वेटिंग व्हावं. आम्हाला जागा भेटली का आता जेवू मस्त. सकाळी काका बोललेला का सुरमई कोलब्या या गोष्टी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही एक राऊंड मारतो. छोटीसा ही एकदम पक्का काही ना काही खावं आणलाय. सुरमई काय आहे आपली? सुरमई आहे का? अजून बाहेर नाही निघली काय? कोलबी कोलबी पण आहे का? काकाने स्पेशल चांगला आहे का? सुरमई बिरमई आहे बोलतो तुमचं. एक नंबर. येस, सगळी सोय आहे का? दुपारी तुमच्या जेवल्यावाला पाहिजे होता आम्ही, पण दुपारी ताईने पण मस्त कोलब्या बनवल्या. इंडियन जुगाड चालू आहे आमचा. बघा बॅगीवर पेपर, बघा न्यूजपेपर, डायनिंग टेबल बनवलेलं आहे. मजा आहे म्हणजे सर्वजण एकत्र बसून सर्वांचं जेवण एकत्र येऊन ची मजा आहे. आणि आपल्या लोकांना तर माहितीच आहे ती मजा. मस्त वाटतंय पण सगळ्यांसोबत बोलत बोलत जेवण्यामध्ये आनंद आहे ना, तो असं एकट्यानं नाही. कोलब्यात आईने आणलाय दुसरा डबा पोरला कोलब्यांचा. आणि कोलब्यांचा आवरा फॅन झालोय ना मी. आता घर असलो ना, ताई घर असल्यावर कोलब्या खावला येईल नक्की. अरे भारी कोल हा बनवून आण. मस्तात मस्तात कोलब्यालाही भारी बनवते ताई. आमची दादा सुरमई आहे. सुक्का चिकन आणि बघा सुरमई आणि चिकन आहे आणि कलेची कोलंबी प्रॉन्स आणि कोलमाच्या वड्या आणि भाकरी. या आता आम्ही मस्त जेवतो. तुम्ही पण या जेवायला. मस्त जेवलो बिलो मस्त मी झोपायला आलो, कारण ते पत्ता वगैरे खेळता सीट होता तर एक ऍडजस्ट करून ए साईडला आलो आणि इथं झोपलोय मस्त. आणि रात्री ट्रेन मध्ये जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर रात्री ट्रेन मध्ये असं आपल्याला
उशी भेटतं, सध्या उशी नाही आहे आणि व्हाईट चादर भेटतं नाही त्या पण टाकायच्या आणि पूर्ण AC ट्रेन असतं त्यामुळे खिडक्या बिडक्या ओपन नाही होत. थंडी लागते मस्त अंगावर घेऊन आता झोपतो आणि सकाळी भेटू डायरेक्ट. गुड मॉर्निंग गाईज. काय क्रेझी दुकान, काय थंडी आहे भाई. आता चंदीगडला पोहोचू आम्ही, म्हणजे चंदीगडला पोहोचायला अजून 1 तास लागेल. अजून अंबाला स्टेशन नाही आला. थंडी आतापासून कोराई कोराव गए सभी जगह भाई साहब. हो फुल थंडी. आता मी दुसरे कोच मध्ये झोपलेलो, त्यांची उठून आता चाललोय. आमचे सगळे मंडळी बसली तयाशी, फ्रेश वगैरे झालो न बाहेर बघते तर ही थंडी पक्की. बाई पाण्यात हात नाही घालवत तरी भांडणं चालवत पाणी युज करण्यासाठी. तोंड धुताना जर एवढी बिकट परिस्थिती असेल तर सकाळी काय झाली असेल ते तुम्हीच विचार करा. ही पुरा आज आंघोळ न करता आंघोळ केल्याचा फील करण्यासाठी काय करतात. हीच मजा आहे ट्रेन मध्ये. माऊली भूत देसाई गावची ना जांभूल पाडा उरण. घंटे पाणी से मॉर्निंग गाईज. आमची मंडळी सकाळ काही ना काही नाश्ता करतात. कशी झाली झोप सगळ्यांची? काय मस्त झाली. आणि तुला जागा भेटली नाही म्हणून आम्हा उठवला. चल ना सिद्ध्या मला आंघोळ केली आणि कोथिंबीरच्या वाड्या मी अंघोळ काय आणल्या. केलीस? आंघोळ केली ना. हे काय कोथिंबीरच्या वड्या ले बेटा. ये पापडा ले बेटा. ले भेटता पापडा का ले पापडा पण नाही. काय ताई काय good morning? काय करतेस. अरे ना काय घाला तुझी आजू नाश्ता करतो ना, कोथिंबीरच्या वड्या. कोथिंबीरच्या वाड्या पापड्या टेपला भी खाना आहे. सँडविच आहे सँडविच. सँडविच पण आलाय का? अच्छा हा ठेवलाय बॅगनच्या. ठीक आहे. याही भाकरी उकाला साईडला इकडे आपलीच माणसं आहेत ना. कालच्या मेथी वड्या राहत्या त्यांची. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. गुड काय बोलतो, झाली झोप? झाली एक नंबर. काका कैसी हुई झोप? कैसी हुई? नींद कैसी हुई? एक नंबर ना. चलो सिया हाय, कशी आहेस? झोप झाली? घाबरलेलीस ना? का? ट्रेन मध्ये घाबरलेली पोर आमची. सो ऐसाच सगळ्यांची झोप चांगली झाली. अरे नींद से उठा दिया. क्या बोल रहे भाई? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कैसे हो गई नींद? मजेदार. अरे चुरा के लेके जाने वाले थे तेरे को, हमने बचाया. रात में उठा के लेके गए थे. पता है की नाही? कशी झाली झोप वगैरे तुमची सगळ्यांची? जॉब एक नंबर झाली. हा, यांचं सिंकलय आवडते म्हणा. एक साथ सगळ्या बोलतात. काही पण बोलायचा झाला तर एक साथ सगळ्यांचं सेम वाक्य निघतंय. चिंकी मिंकी साथ. चंदीगडला पोचलो फायनली. थंडी आहे बाहेर पक्की, काही कामाचं नाही जॅकेट. कुल्फी मलाई चोकोबार यो दुका. थंडी फुल आहे. चंदीगड मध्ये जावरी थंडी आहे. मनाली मध्ये गेल्यावर तर मायनस मध्ये पण थंडी बघायला भेटेल आपल्याला. कसा अनुभव आहे थंडीचा? मस्त पहिल्यांदा पहिल्यांदा फुल थंडी लागते काय? यो बघ कुल्फी मलाई. तयारी करायला पाहिजे होते आधी असं वाटतंय, कारण तर वारा लागते पक्का थंडी लागते फुल. ट्रेन मध्ये काही नाही वाटला. हा, ट्रेन मध्ये कसा टेम्परेचर मेंटेन होता ना. चंदीगड प्लॅटफॉर्मला भाई साहब खतरनाक थंडी आहे. आता दुपारचं 12 वाजलंय, 3 पावणे 12 वाजलं. असं वाटतं सकाळचं 6 वाजलं. ऐसा कोरा पडलाय एकदम सगळीकडे. चंदीगड पंजाब में हम आए हुए अभी. कसा पालघर वरून आलेत आपल्या सोबत मनाली फिरायला. कसा अनुभव झाला? मस्त झाला प्रवास. हरीश टूर्स ट्रॅव्हल्स बद्दल काय बोलणार? आता अनुभव आहे पहिलाच अनुभव आहे ना. मजा तर तुम्हाला 100% येईल. मी खात्री घेतो, त्याची गॅरंटी मी घेतो. सगळी मंडळी आमची घाबरली थंडीला घाबरली फुल. हो काय सूर्य वाटतंय रे. दुपारचे 12 वाजता सूर्य बघा कसला वाटत. सध्या मस्त असा सूर्य पण आलाय आणि आम्ही चंदीगड मध्ये आहोत. चंदीगड पंजाब मध्ये पण नाही आणि हरियाणा मध्ये पण नाही. चंदीगड मधून आता आम्ही जाऊ मनालीसाठी. मध्ये जेवायला काय तर थांबू. चंदीगड मधून निघालो आम्ही, डायरेक्ट मनाली जात आहे ना ताई. बोला गणपती बाप्पा.
निकालो मग जय. कितना घंटा लगेगा भाई जाने में? 7 घंटा. आणि मध्ये जेवायला वगैरे थोडा थांबवतो, टाइम जाईल. फायनली आता जेवासाठी स्टॉप घेतलेला, बट जेवाचे जास्त बर्गर खावायची इच्छा झाली सगळ्यांना. आम्ही बर्गर खावायला चाललो हवेली म्हणून इथं आहे. काहीसांच्या सोबत कॉफी पितो, कारण तर खूप जास्त थंडी आहे आणि बॉडी जरा गरम राहण्यासाठी कॉफी. आणि गडबड. पंजाबमध्ये नवीन धंदा खोललेला आहे आता ट्रेनचा. आता खाला वगैरे आणि निघतून. बागेचा पिकला नाही तो आंबा. पोऱ्या हाय लय घाईचा रे घाईचा. लग्नात डमडम बेंडवाजा वाजते. कशी करवली नाचते. दर्याचे पूजेला जाऊ चल गोबंदराला गप्पारून दर्याचे पूजेला. आली वयात आता नका तिला ठेवू घरा. बापाच्या जीवाला गोर विषाचा प्याला असते पोर. विषाचा प्याला असते पोर. ऐन जवानी तर लगीन करा आता नका तिला ठेवू घरा. र र र झाला रॉंग 3 वेळा रॉंग झाला ना. 3 वेळा राखीच्या लग्नात पॅनल्टी बसेल 3 वेळा रॉंग झालं तर. एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता. एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता. बीच में जगत के पावन राम जी की निकली सवारी. राम जी की लीला है न्यारी. झाला आपल्या सगळ्यांना बोला एकट्याच ना. राती अर्ध्या राती. अरे मग काय लाय जायचं नाही. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. मोडूनी रंग हा. मोडूनी रंग हा. संग हा जायचं नाही. रात अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. रस आला परत. एकटाच केलतोय. रंबा हो रंबा हो. मना हरिमुखे मना प्रियची गणना नारे नारे ना 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 नारे नारे ना 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 नारे नारे ना पुढचं बोल. रे 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 ए झाला सेकंड तुझको दिया याद आ रही है तेरी याद आ रही है. याद आ रही. कुछ ना याद याद नाही, पहिला याद आ रही है, नंतर तेरी याद आ रही हे हे. आला आमचा हिची माझी दोस्ती कवा काढलेला काय काय कानावाशी आईचा थोडी तुझी माझी दोस्ती. दोन पेनल्टी बसल्या ना. हिची माझी दोस्ती. आमच्या कोली लोकांचा मान आहे तुझं देऊळ.
मनाली फक्त आता आमच्यापासून 1-1.5 तास बाकी आहे फक्त. या तोपर्यंत थोडा स्टॉप घेतलाय तर शेकोटीवर थांबलो. कुल्लूला थांबलो ना. कुल्लू मध्ये आणि समोर नजारात भारी भारी एकदम. आता रात्र झाली तर दिसत नाही. मनालीला पोचलो. तो आता रूम बघू शकता. आले आले आपल्याला रूम मध्ये मस्त. चला चला आता बाथरूम असणार का बेडरूम मध्ये. बेडरूमच्या असतं बाथरूम. आई शपथ रूम मस्त वाटते ना. बघ दोघांना मस्त आमच्यासाठी दिलाय. गुड मॉर्निंग गाईज. सकाळ सकाळ. आई शपथ चाय मारू काय गरम गरम आहे. मनाली मध्ये पोहोचलो. आजूबाजूला सगळीकडे मनाली दिसते भारी. पाठीमागं जो हॉटेल दिसतंय आमची माणसं आहेत अर्धी तयार अर्धी हॉटेलमध्ये. त्यांना असताना आणशीच नाचते त्यांच्या जोडीला. हॉटेलचा व्ह्यू तर बघला तुम्ही पण थंडी पण तेवढीच मजबूत आहे. रूम मध्ये काही नाही वाटत बट आता ते ओपन स्पेस मध्ये होतो तर पक्की थंडी लागायला लागली ना. मग आता रूम मीटर बघायला जाऊन आम्ही खाली भेटला तर बरं होईल. आता आमच्या दुसऱ्या हॉटेलला आलो. हे आमचं जेवण रेडी होतंय. बघूया काय आहे जेवायला. पहिलाच भात आणि व्हेजवाल्यांसाठी वरण. आवरा गरम आहे तरी फील नाही होय. काय आहे चिकन नॉनव्हेज साठी आहे. तुमच्यासाठी चिकन पण आहे. पापड लोणच्या के साथ. चिकन एक नंबर झालाय. एक नंबर लागते आता मी पण तोच खाणार मग मस्त. आता पापड के साथ चिकन पापड आणि भाकरी आमच्या बाकी होत्या तर भाकरीचा पुरेपूर फायदा. गरम करायला चांगला ताईचा ना. आणि ताईचाही मस्त गरम करून दिली भाकर. आहा मजेदार. अजून कोण आलात नाही जेवायला. सगळ्यांच्या आधी आम्ही दोघं जेवण मोकलो. एडिट करायला मोकला तुम्ही. चिकन क्लास झाला पण आवडे थंडी गरम गरम चिकन खायला होतं. एक नंबर. अस्सल आगरी बोली ना जेवण. अस्सल आगरी बोली खासियत आहे ना रेस्टोरंटची. चिकन घेतला का पहिला चालतो. एक नंबर चिकन तर बादशाह. अस्सल आगरी कोली तासापर्यंत. हा आम्ही आलो ऍक्च्युली 10 वाजता. आता 11ला जेवण रेडी. सगळं सामान वगैरे उतरवून एक नंबर. हा ताईचा तर लगेच कमाल आहे. आता आम्ही दर ट्रिपला येतो ना ताईची तारीफ. आणि कोणी नाही कोणचा उपासवाले. मस्त जेवलो बिवलो ना रूम वालो. आता झोपते डायरेक्ट. उद्या सकाळी मस्त उठून मनाली फिरायचं आहे. आणि कुठं फिरायचं आहे त्या तुम्ही उद्याच्या ब्लॉग मध्ये बघा. आज सांगला तर माझ्याने काय फिरणार आहो कसा फिरणार आहो काय मजा करणार आहोत त्या बघा तुम्ही. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला आणि मनाली सिरीज मध्ये कंटिन्यू राहा. आणि ब्लॉग कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा. चला बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. बाय बाय.